कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी ती जी कल्पना आहे ना कल्पना ती जरा जास्त बोलते का रे साहेबांशी आता जास्त म्हणजे नाही बघा पण जवळ जवळ बोलते एकत्र जेवतात का एकत्र कसले जेवणार पण जवळ जवळ जेवत हो का खूप जवळ जवळ येते का रे ती आता खूप जवळ जवळ नसते पण म्हणजे बघा जास्त जवळ जवळ नसते पण जवळ जवळ असते बघा तसं काय मॅडम मला साहेबांचा डबा घेऊन जायचंय जवळ जवळ वेळ झालेली दिसते मी डबा घेऊन येतो बघा जवळ जवळ आलोच घेऊन अरे अगं माहिती सुपरस्टार ओम कुमार काय सॉलिड दिसतो माहितीये लग्न झालंय हो त्याचं मग काय झालं अगं सुपरस्टार कोणाला आवडत नाही का मी ना त्याच्याशी लग्न करायला तयार आहे काय आपले विचार हो त्याचं लग्न झालंय ना म्हणून काय झालं अगं मी त्याच्याशी दुसरं लग्न करायला तयार ना मग पहिलीचं काय तिचा विचार मी काय करू आडवा बघ आडवा झोपू का टेबलावर आडवा शब्द आता शब्द आडवा कसा होणार अरे आडव्या लाईनीतला शब्द बघ हा 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 बायकोला समानार्थी शब्द सवत अहो पण सवत मावणार नाही इथे 3 अक्षर नाही 2 अक्षरच आहेत 2 अक्षरी पत्नी हा पत्नी हा पत्नी बसली याच्यात कुणाची माझी हा? काय जाधव एवढं पण समजत नाही तुम्हाला समजायला तुला पाहिजे पेपर तू बघतोयस मी बघणारच ती लहानपणापासूनची सवय माझी पेपर घेऊन बसायची काय वाचत बसायची कोणीतरी म्हटलंय ना वाचाल तर वाचाल अरे डीएसपी साहेबांची सरप्राईज भेट आहे हा? वाचत बसलास ना तर वाचणार नाही सस्पेंड होशील सीताराम कुठे आला नाही अजून येईल इतक्यात साहेब धडपडताय कशाला मी कुठे धडपडलोय ही माझी स्टाईल आहे गुड मॉर्निंग जाधव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डोके गुड मॉर्निंग आल्या आल्या म्हणायला हवं होतं कुणी म्हणायला पाहिजे साहेब कोण आहे तुम्ही मग गुड मॉर्निंग कोण म्हणणार तुम्ही हे कधी सुधारणार म्हणतात ना अडला हरी गाढवाचे पाय धरी बरोबर आता वटणीवर आले म्हणजे तुम्ही हरी आणि मी गाढव आता हे आम्ही कुठे म्हणालो तुम्हीच तर बोलताय ठीक आहे ठीक आहे तो नवीन हवालदार आला की नाही कोण अरे तो कानडे नावाचा नवीन हवालदार येणार होता ना हा तो आला नाही अजून दिसला पण नाही अजून आला नाही पहिल्याच दिवशी पोलीस स्टेशन मध्ये लेट अहो तो कुणाचंच ऐकत नाही असं दुसऱ्या पोलीस स्टेशनची कंप्लेंट आहे अरे मी सिनियर आहे माझं ऐकावंच लागणार ऐकायला भाग पाडणार मी त्याला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग शिका शिका आल्या आल्या गुड मॉर्निंग केलं मला आणि तुम्ही म्हणताय माझं ऐकत नाही म्हणून मग काय कानडे कधीपासून ड्युटीवर येत आहे मी आता काही घेणार नाही मी सगळं घेऊन आलोय चहा पाणी अरे घेताय नाही मी म्हणतोय कधीपासून ड्युटीवर येणार आहे तुम्ही सुट्ट्यावर होतो अरे मी काय बोलतो आणि हा काय ऐकतोय म्हटलेलं ना याला ऐकायला येतच नाही अरे हा कानडे नाहीये हा कानामुळे आपल्याला नडे आहे धडे नाही साहेब
माझं नाव कानडे. कधीपासून झालं कधीपासून झालं? हे बरं ऐकू येते. कधी कधी नेटवर्क लागतो. अच्छा 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 अच्छा. मग एक काम करा, इथे मध्ये या, आमच्या नेटवर्क मिळेल या. डोके, तुम्ही तुमचं डोकं चालू नका. काय एक एक हवालदार मिळालेत, एक डोके आणि आता हा कानडे. सगळे शरीराचे निकामी अवयव. साहेब, माझं नाव शरीराच्या अवयवावर नाहीये. शारीरिक अवयवाचा आणि तुमचा काहीही संबंध नाहीये. हे जे सगळं तुमचं अवयव आहे ना, हे फक्त नावापुरतं आहे. साहेब, मी गुंडांना पुरून उठतो. आधी ह्याला पुरूया. काय? नाही म्हणजे ह्याचं आपण पुरतं ऐकून घेऊया. बोला कानडे. हा, तर त्या दिवशी रात्र होती. दिवसा रात्र कशी असेल? बरं, रात्री रात्र होती. आपलं किर्र अंधार होता. सिनेमाची स्टोरी सांगतोय. स्टोरी मागतोय? स्टोरी 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 नाही, स्टोरी नाही. मला पुढे असं काही विचारलं ना, तुम्ही असं सगळं सविस्तर सांगतो. सांग. पुढे काय तर झालं? पुढे जाऊ. हा. हा, दुपारचे 12 वाजले होते. आपले 12 वाजवणार. पुढे पुढे काय झालं? काट्यावर काटा चढला. आणि त्या दिवशी माझ्या अंगावर काटा येणारी एक घटना घडली. मी ज्या पोलीस स्टेशनला ड्युटी करत होतो त्या समोरच्या रस्त्यावर बॉम्बस्फोट झाला. सॉरी. नाही ठीक आहे बोल बोल. गोष्ट सांगतो. गोष्ट पूर्ण माझ्या कर आधी. हा. डोळ्यासमोर तारे कडाडली, चमकली. आणि तेव्हापासून हा प्रॉब्लेम सुरू झालाय. माझा हा नेटवर्क जाम झालाय. पण यावर उपाय काय? कोणाचा पाय? अरे पाय नाही रे, उपाय. उपाय हाय ना, हाय उपाय आहे ना. त्या दिवशी माझ्या कानाखाली कोणतरी कडाकड मारेल ना, त्या दिवशी माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण हे अजून कोणालाही जमलेलं नाही. हे कोणाला जमत नाही, ते फक्त मलाच जमत. तू असा समोर ये. ऐकला? इको इको? अरे वाकू नको, माझा नेम चुकतोय. साहेब, मी वाकलो नाही तर माझ्या कानाखाली बसेल ना. अरे देवा. काय हो किरकिरे, काय चाललंय काय? SMS आला मॅडम, जोक्स आहे. नवरा बायको होती, ऐकू? बघा, म्हणजे ना एक बायको ना आपल्या नवऱ्याच्या चित्तेला ना हवा घालत असते. तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो, अरे वा, काय बायकोचं प्रेम आहे बघा. ती बायका म्हणते माहितीये, प्रेम वगैरे काही नाही, त्यांची इच्छा होती माझी चित्ता थंड होईपर्यंत तू काय दुसरं लग्न करू नको म्हणून. मॅडम, दुसरा ऐकू? बघा आता, हा त्याच्यापेक्षा मस्त आहे. असं 2 मैत्रिणी आहेत ना, त्या मॉलमध्ये भेटतात, खूप दिवसांनी भेटतात. एक मैत्रीण ती दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, अरे वा, नवीन साडी, नवीन दागिने, अरे सँडल पण नवीन. काय नोकरी बदलली वाटतं नवऱ्याने. तर ती काय म्हणते माहितीये, नोकरी कुठे बदलतोय मी, नवराच बदलला. किरकिरे. मॅडम, आणखी एक छोटासा बघा, मस्त आहे. एकदा ना एक सिंहाचं लग्न असतं. त्या सिंहाच्या लग्नात ना उंदीर नाचत असतो. तर सिंह त्याला येऊन विचारतो, का रे बाबा, माझ्या लग्नात नाचतोयस का? तर तो काय म्हणतो माहितीये काय, लग्नाच्या आधी ना मी पण सिंहच होतो. किरकिरे, तुम्ही प्रत्येक वेळेला सगळे विनोद बायकांवरच का करता? हा, तुम्हाला काय वाटलं बायका नेहमी पुरुषाला मुठीत ठेवतात? अजिबात नाहीत. उलट नवरे बायकांना नाचवतात. हे काम कर, ते काम कर, ती गडबड करत असतात दिवसभर. मॅडम, मी विनोद केला, तुम्ही तर एकदम सिरियस झालात मॅडम. पण तुमचे प्रत्येक विनोद बायकांवरच का हो? आता माझाच नवरा घ्या ना, बघा आता मी त्याला फोन लावते, माझ्याशी कसं उद्धटासारखा बोलेल बघा. हा, लागला. हॅलो, कोण बोलताय? हलवादार. कोण? जाधव हवालदार. हवालदार. तुमच्या आवाजाला काय झालं? बसलाय. बर, आमचे हे कुठे आहेत? साहेब, बायको कोणाची? तुमची. ऐका. हॅलो. हा,
बोल. अहो मला एक सांगा, मी तुमचं ऐकते का तुम्ही माझं ऐकता? अगं इथे कोण कोणाचं ऐकत नाही अशी अवस्था झाली. आता मी तुम्हाला बोलायला संधी देते ना, मग बोला ना. अगं तू बोल, मी ऐकतोय. अहो असं काय करताय? मी बोलतेय ना, म्हणजे बोला ना काहीतरी माझ्याशी. अगं तू बोल, तसं मी खरेन. अ, अ, अहो तुम्ही हे काय बोलताय? तूच बोल, तसं मी करेन. जा बाई, म्हणजे तुमच्याशी काही बोलायलाच नको. अगं, मी काय बोलतो ते हिला ऐकू येत नाही आणि इथे काय काय प्रॉब्लेम चाललेत. मी ठेवते फोन. हा आत्ता बोला. हॅलो. ही काय बोलत नाही, हे काय ऐकत नाही. साहेब मला तर स्पष्ट ऐकू येत आहे. चला जीभ काढा. हा मला जीभ दाखवतोय. मी काय कान नाकाचा डॉक्टर नाहीये. साहेब तुम्हीच म्हणालात ना जीप कडा. अरे ह्याच्यापासून आम्ही काय तिघे जाणार आहे काय? मी म्हणालो जीभ काढा. काढा प्यायला पाहिजे, काढा. चला चला नाही, आम्ही तिघे जातो, तुम्ही थांबा. साहेब चांगला घेऊन या. काय आंबा. आंबा म्हणजे चला. कावळ्याच्या तोंडात पुरी. अयो तुमचं काय चाललं मगापासून? गोल गोल राणी, गोल गोल राणी. अरे खाली लागायला नकोय ना. अहो पण ते सगळं मटेरियल एकदम टाकल्यानंतर ते खाली लागणारच की हो. तुझ्या तोंडाला लागण्यात काय अर्थ आहे? माझ्या तोंडाला काय लागलं का माझ्या? बाहेर जाऊन आधी लादी पुस जा. सगळं मला पुसापुसाचे कामाला होतात. मला या घरात कोणी पुसतच नाही. अय्या तुला कशाला पुसायचं? अहो पुसत नाही म्हणजे मला कोणी विचारत नाही. अहो तुम्हाला नाही माहिती, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी एकदम फटाफट देऊ शकतो बघा. मला सांगा, दादर ते चर्च गेट मध्ये किती सिग्नल असतात हो? दादर ते चर्चगेट म्हणजे किती? 3. लाल, हिरवा आणि पिवळा किंवा आता मला सांगा, वर्तमानपत्राचं नाव कुठे लिहितात? कुठे कुठे? अय्यो पाप, पहिल्या पानावर सर्वात वरती घेऊ. आता मला सांगा, एकावर एक किती हो? एकावर 11. चूक. मग आता बघा, एक लिहिला त्याच्यावर पुन्हा एक लिहिला की तो एकच झाला की हो. आता मला सांगा, एकावर 2 किती हो? एकावर 2 12. चूक. कसं माहिती का, एकावर 2 लिहिले की खाडा खोड. ऐकी ना माझं डोकं फास्ट एकदम. फास्ट डोकं. आता मी जे सांगते ते ऐक. काय कळलं? बाहेर जा आणि झाडू मार. चल चल निघ लवकर चल. एकावर 1 11, एकावर 2 12. मला शिकवतोय. मला असं काय मिळालं ना की मावशीनं माझं सगळं ऐकलं पाहिजे. हॅलो. काय सून झाली? खून झाला. कुठे? कैरी रोडला? हा चिंचपल्ली त्या बाजूला. हो हा चिंचपोकळी. त्याच्या बाजूला कैरी रोड नाही काय? तुम्ही लोकांना चुकीची माहिती देता आणि मग पोलिसांना दोष देता की आम्ही काय ऐकत नाही म्हणून. हा बघा, तो एरिया आमच्या हातीत येत नाही. चला ठेवा फोन. हो कंप्लेंट लिहायची. बोला. अहो पर्स चोरीला गेली. नर्स धरली. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? हो नर्स नाही, पर्स पर्स. हा पर्स. तिथं काय झालं? चोरी झाली. पोरी झाली. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटलं नव्हतं इतक्या वयात तुम्हाला तुमचं लग्न झालं असेल म्हणून. पोरगा काय आणि पोरगी काय दोन्ही सारखी.
हो काहीतरीच काय पंकज काय करता माझी खसखस बघा खसखस इथे मिळत नाही. तुम्ही ना अशी समोर बाहेर पडा, तिथून लेफ्टला जा, लेफ्टवरून राईटला गेलात ना की त्या बाजूला एक वाड्याचं दुकान आहे. हा, तो 12 तास उघडा असतो. म्हणजे वाड्याचं दुकान. हा, तिथे तुम्हाला खसखस मिळेल. चला निघा निघा. तुमचं दुकान चांगलं आहे का? दुकान अहो दुकान 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 काय कधी कधी नेटवर्क जात. हे पोलीस कधी नीट वर्क करतात. बरं काय काम आहे? हे बघा. काय बघू? हे बरं ऐकायला आलं. कधी कधी नेटवर्क येत. बरं माझं नाव कोमल. बरं बरं तुमचं नाव काय? नाव कोमल कोमल. हो सकाळी साफ झालंय ते. नाव सांगा ना. कोमल कोमल. हो कोमल कोमल. अच्छा अच्छा अच्छा. बरं 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 पुढे. हा तर माझी पर्स चोरीला गेली. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल